कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत वाळवणातील एक प्रकार पालकाचे तांदळाचे पापड। तर इथे मी आता अंदाजे आपल्या जेवणाच्या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाचं। आपली ही जेवणाची वाटी, इथे मी आता 3 वाट्या काढून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि अर्धा चमचा पापड खार, पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा आणि पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तीळ आणि मीठ। आणि इथे एक जोडी पालक घेतला आहे मी, हे बघा धुवून चिरून घेतला आहे। आता हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। थोडंसं पाणी घालायचं, थोडंसंच पाणी घालून आपण हा बारीक करून घेणार आहोत। एवढं पाणी घेतलं मी, आता मी हा बारीक करून घेते। हे बघा आता आपलं वाटून तयार आहे। हे बघा आता हे आपल्याला मोजून घ्यायचं। हे बघा 1 वाटी झाली आपलं। आता मी मिक्सरचं भांडं पाण्याने धुवून घेते। आता 1 वाटी आपला पालक आहे, तर साधारणपणे आपण 2 वाट्या पाणी घालूया। आणखी थोडं पाणी घेते मी। अडीच वाटी पाणी घेतले मी। गॅस चालू करूया। आता आपल्याला या चवीप्रमाणे मीठ, पापड खार पण खारट असतो त्यामुळे थोडंसं बेतानेच घालायचं मीठ। त्यानंतर तीळ आणि त्यानंतर पापड खार। आता याला उकळी येऊ द्यायची आणि मग थोडं थोडं पीठ टाकायचं। आपण उकडीची भाकर करतो तसं किंवा खिशी घेतो त्याप्रमाणे। आता याला उकळी आली की आपण पीठ घालून घेऊया। आता आपण थोडं थोडं करून पीठ घालून घेऊया। एका हाताने पीठ टाकायचं, एका हाताने पटापट पटापट हलवायचं। गॅस थोडा मीडियम करायचा। दोन वाट्या पीठ घेतलं होतं मी, टोटल 3 वाट्या घेतलं पण 2 वाट्या मी टाकले यात। आता थोडंसं आणखी टाकते, 2-3 चमचे टाकले। आता हे आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं। गॅस बंद करते, आपल्याला पीठ काढून घ्यायचं। अशा प्रकारे थोडा तेलाचा हात लावून घेतला मी परातीला। आता हे गरम असतानाच आपल्याला ग्लासने किंवा चमच्याने एकजीव करून घ्यायचा। ग्लासला थोडंसं तेल लावून घेतलं मी, असं गरम असतानाच एकजीव करून घ्यायचं। हे बघा गरम असतानाच असं एकजीव करून घ्यायचं। कुठे कुठे गाठी राहिल्या असतील पिठाच्या तर त्या मोडून जातात। आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा चाळणीमध्ये असे मुटकुळे करून किंवा मग
गोळे करून ठेवून द्यायचे. आपल्याला त्याची उकड घ्यायची. असं करा किंवा असं करा, कसंही आपल्याला फक्त ते उकडायचं आणि नंतर पुन्हा एकदा ते मळून घ्यायचं. असं मुटकुळ्यासारखं करून घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे उंडे करून घ्यायचे आणि आपण आळूच्या वड्या वगैरे उकडतो ना, तसंच उकडून घ्यायचं. हे बघा, असं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं, पाणी टाकायचं त्यामध्ये आणि त्याच्यावर असं उकडायला ठेवायचं आणि वरती झाकण ठेवून द्यायचं. 10 ते 12 मिनटं आपण याला उकडून घेणार आहोत. आता उंडे छान उकडले आहेत, आपण काढून घेऊया. आता पुन्हा हे आपल्याला गरम गरमच असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे गरम गरमच आपल्याला लाटून घ्यायचं. आता माझ्याकडे पापडाचं मशीन आहे, त्यावर मी करून दाखवते. तर थोडंसं तेलाचा हात करते आणि थोडेसे 4-5 उंडे करून घेते. तर तुम्हाला जितकी मोठी साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे बघा, मी अशी साईज करून घेतली. 4-5 करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारचं मशीन आहे. 4-5 वर्ष होऊन गेली या मशीनला माझ्या, पण अजूनही छान आहे. आता याच्यावर आपल्याला प्लास्टिक ठेवायचं. अशा प्रकारचं प्लास्टिक घेतलं आहे मी, प्लेन प्लास्टिक. त्याला थोडंसं, जास्त नाही, थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा. वरच्या पण प्लास्टिकला जे आपण त्याच्यावर ठेवणार आहोत, या प्लास्टिकला पण थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यावर असा उंडा ठेवायचा आणि मग अशा प्रकारे आणि हे असं प्रेस करायचं. हे बघा, आता हे आपल्याला असे गरम गरमच लाटायचे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका ताटलीवर करून घेतले. हे बघा, असे 3-4 तुम्हाला करून दाखवते आणि नंतर मग मी बाहेर टाकणार. पुन्हा असं ठेवायचं, असा उंडा ठेवायचा आणि असं प्रेस करायचं. असं प्लास्टिक ठेवून तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता किंवा बोटाने सुद्धा असं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशा प्रकारे मी केले. आता हे सर्व मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आता वाळल्यानंतरच मी तुम्हाला तळून पण दाखवेल. अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, आपले पालकाचे पापड वाळून तयार आहेत. हे बघा, छान सुकलेत, कडक झाले, कलरही छान आला आहे. एक्स्ट्रा कलर टाकण्याची गरज पण वाटली नाही, ओरिजिनल कलर आहे. हे बघा, पालकाचा. फक्त आपण उन्हात टाकतो ना, त्यावेळेस जरा कलर फेंट होतो आणि घरात जर वाळवले तर छान असा हिरवागार राहतो कलर. हे बघा, हे असे बाहेर टाकले की असे होतात आणि हा घरात वाळवले की असं हा कलर होतो. उष्णता भरपूर आहे त्यामुळे घरातही सुकतात. आता मी तुम्हाला तळून दाखवते.
तेल तापलं आहे, आता मी पापड घालते. हे बघा, घरात सुकवल्याची जे सुकवले ना त्याचा कलर वेगळाच येतो. हे बघा, सुंदर कलर येतो. शक्यतो घरातच वाळवा. हे बघा, आणि हा उन्हात वाळवलेला आणि हा घरात वाळवलेला, छान हिरवा दिसतो. हे बघा, मस्त तळून झालेत पापड. हा कलर आहे तो बाहेर वाळवला आणि हा कलर आहे तो आतमध्ये वाळवल्यामुळे पालकाचा छान हिरवा कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला मोडून पण दाखवते. हे बघा, एकदम छान पापड होतात. चवीलाही अगदी सुंदर होतात हे पापड. करून बघा तुम्ही ही रेसिपी, आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.